महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मित्रपक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली। यावर आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली घोषणा मागे घ्यावी अशी मागणी निरुपम यांनी केली। माझी अशी अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहे की मला निवडणुकी लढायच्या आहे, पण जोपर्यंत हा सीट निश्चित होत नाही की काँग्रेसकडे आहे की शिवसेनाकडे आहे, हा भूमिका एक 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 भूमिकामध्ये म्हणजे भूमिका आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही। जेव्हा काँग्रेसमध्ये येईल तेव्हा काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचं नेतृत्व एक एक फायनल डिसिजन घेईल की कोणाला उतारायचं आहे। हा ज्यांनी काम केलेलं आहे त्याचा हक आहे आणि या हक जाहीर करणं काही गैर नाही। अशी अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहे की मला निवडणुकी लढायच्या आहे, पण जोपर्यंत हा सीट निश्चित होत नाही की काँग्रेसकडे आहे की शिवसेनाकडे आहे, हा भूमिका एक 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 भूमिकामध्ये म्हणजे भूमिका आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही। जेव्हा काँग्रेसमध्ये येईल तेव्हा काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचं नेतृत्व एक एक फायनल डिसिजन घेईल की कोणाला उतारायचं आहे। हा ज्यांनी काम केलेलं आहे त्याचा हक आहे आणि या हक जाहीर करणं काही गैर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।